17 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय मोफत शासकीय योजना कार्यशाळा आणि लाभार्थी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। खासदार राजाभाऊ वाजे, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन नगरसेविका पल्लवी शिरसाट आणि नगरसेवक रंगनाथ जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्याच ठिकाणी लाभ मिळवून देण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। शिबिरामध्ये आयुष्यमान भारत कार्ड, महामंडळाचे NCMC स्मार्ट कार्ड, बाल संगोपन योजना, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आदी अनेक योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला। आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना तत्काळ मार्गदर्शन करण्यात आलं। विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला, तर ज्येष्ठ नागरिकांनीही शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली। एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचं कौतुक केलं। यावेळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर, भास्कर खोसकर, इंजिनियर प्रवीण शिरसाट, ललिता कोरडे, अंकिता लोखंडे, कैलास चोथे, नितीन रामाणे, कल्पेश कदम, नामदेव कोरडे, सनी युगले, भूषण आडसरे, छोटू पवार, अंबादास बदादे, भास्कर खोडे, वामन बदादे, दत्तू माढे, बाळासाहेब तळपाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। संविधान न्यूजसाठी रामदास शीर, त्र्यंबकेश्वर। विकास अधिकारी कार्यालय, चाइल्ड हेल्पलाईन, विप्लव फाउंडेशन तसेच ST महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयुष्मान भारत कार्ड, आभा योजना, ST महामंडळ स्मार्ट कार्ड व बाल संगोपन योजना यांचे विशेष शिबिर आज 17 जुलै 2026 रोजी त्र्यंबक येथे आम्ही आयोजित केले होते। ज्या महिलांना प्रशासकीय कार्यालयात जाऊन एवढा वेळ देणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी खास करून आम्ही हे शिबिर आयोजित केलेले होते। आज भरपूर प्रमाणात किंवा भरपूर उपस्थिती दर्शवून महिलांनी आम्हाला श्री प्रदीप आहिरे, जगदीश जरजरे आणि तुषार सूर्यवंशी फ्रॉम विप्लव फाउंडेशन आणि मुकेश गायधनी ST महामंडळ यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहेत। 17/7/2026 या शिबिरासाठी खूप महिलांनी खूप मोठा प्रतिसाद घेतला या शिबिराचा। यासाठी सर्व महिलांचे धन्यवाद।